नमस्कार. प्राईम टाईम महाराष्ट्राच्या पॉडकास्टमध्ये मी सुहास आपल्या सगळ्यांचं स्वागत करतो. आपल्या आजच्या पॉडकास्टच्या पाहुण्या आहेत डॉक्टर मनीषा कायंदे. डॉक्टर मनीषा कायंदे या एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत त्या सचिव आहेत, त्या प्रवक्त्या आहेत शिवसेनेच्या. त्याचबरोबर त्यांचा प्रवास जो आहे तो अगदी भाजपपासून सुरू झालेला आहे. उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेमध्ये होत्या, उद्धव ठाकरेंची साथ त्यांनी मध्ये सोडली, त्यांच्यावर बरीच टीका झाली. आता नेमकी त्यांनी साथ का सोडली, मग ज्या कारणासाठी सोडली, आता ते शिवसेनेमध्ये एकनाथ शिंदेंच्या बरोबर आहेत, तिथे सगळं आलबेल आहे ना, हे सगळं आपण त्यांना विचारणार आहोत. पण मनीषाताई, तुमचं खूप खूप स्वागत करतो प्राईम टाईम महाराष्ट्रामध्ये. धन्यवाद. बरं, सुरुवात मी याच्यापासून करतो की आम्हाला सगळा तो तुमचा शिवसेनेतला प्रवास आठवतो, म्हणजे उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेतला, बरोबर, मूळ शिवसेनेतला. आणि तिकडेही तुम्ही प्रवक्त्या म्हणून होतात. पण एकूण जर आपण सगळं बॅकग्राऊंड तुमचं बघितलं तर घरातलं कौटुंबिक सगळं वातावरण आहे ते संघाचं आहे. निश्चितच. आणि संघाचं वातावरण असल्यामुळे तुम्ही भाजपमध्ये सुद्धा काही काळ काम केलेलं आहे. अगदी पोस्टर लावण्यापासूनचा सगळा तुमचा प्रवास आहे. तो प्रवास ते शिवसेना, म्हणजे भाजप का सोडावं लागलं आणि शिवसेनेत का आलात, इथपर्यंत या. मग पुढचे महत्वाचे जे प्रश्न आहेत ते सुरू करेन. खरं तर प्रथम मी तुमचे आभार मानते, मला तुम्ही तुमच्या चॅनलवर बोलवलं. नवरात्रीच्या सर्वांना शुभेच्छा. माझा मूळ DNA जो आहे तो RSS आणि BJP आहे, ते सर्वश्रुत आहे. आणि माझे वडील देखील स्वयंसेवक होते. अयोध्येला 3 वेळा ते कारसेवेला गेले होते, डॉक्टर होते. त्या टीममध्ये जेव्हा बाबरी मशीद पाडण्यात आली त्यावेळा अनेक जे लोक जखमी झाले त्यांना ते उपचार करत वगैरे हा सगळा इतिहास. आणि त्यावेळा मला तिथे जाता नाही आलं, कारण माझं शिक्षण सुरू होतं. आणि वडिलांचं नेहमी म्हणणं होतं, पहिले शिक्षण पूर्ण करा, नंतर समाजकार्य. त्यामुळे नंतर तेव्हा मुरली मनोहर जोशी अध्यक्ष होते भाजपचे. आणि तेव्हा मी दिल्लीच्या पहिल्यांदाच ती एक रॅली झाली मोठी फेब्रुवारीमध्ये. आणि तिथे टिअर गॅस शेल काय असतात, दिल्लीच्या पोलिसाची लाठी काय असते, ते सगळा मी अनुभव घेतलेला आहे. आणि त्यानंतर मी भाजपच्या सगळ्या याच्यामध्ये निश्चितच घरात ते वातावरण होतं, ओढले गेले. आणि समाजकार्याची गोडी होतीच, कारण बाळकडू वडिलांकडं मिळालेलंच होतं. आणि भाजपमध्ये अगदी ग्राउंड लेवलपासून काम केलं. निश्चितच तुम्ही म्हणता तसं अगदी पोस्टर वगैरे पण लावणं, फक्त पोलवर एक महिला असल्यामुळे पोलवर चढून काही केलं नाही, परंतु बाकी सगळी पत्रकं, म्हणजे त्यावेळा भाजपला एक ओळखच मुंबईमध्ये नव्हती. तर आम्ही सांगायचो ते कमळ चिन्ह आहे ते. तो सगळा प्रवास भाजपमध्ये खूप काळ, म्हणजे विधानसभा अध्यक्ष, जिल्हा प्रमुख महिला आघाडी, मुंबई महिला आघाडीची 10 वर्ष जवळजवळ अध्यक्ष, आणि महाराष्ट्र महिला आघाडीची देखील मी उपाध्यक्ष होते. मला तिकडे संधी मिळाली का, तर हो, मिळत होती. माझी इच्छा होती सभागृहात जाण्याची. तिकडे मी राहते वडाळा विधानसभा, तिकडे कालिदास कोळंबकरच कायम 9व्यांदा कुठल्याही पक्षात गेले तरी तेच आले. त्यामुळे मला ती जी एक अर्ज होती की सभागृहात जाऊन आपल्याला काम करायचं, तिथे मला संधी मिळाली. 2 वेळा मी कॉर्पोरेशनही लढले, एकदा विधानसभा लढली. पहिल्यांदा तर 200 मतांनी हरले. नंतर विधानसभा जेव्हा लढली 2009मध्ये, तेव्हा मनसेची लाट होती. त्या याच्यात ते मराठी वोट्सचं डिव्हिजन होऊन मी नाही जिंकले. त्यानंतर 2012ला शिक्षक मतदारसंघ देखील मी ट्राय केला. परंतु हे सगळं करता करता मला विधान परिषद निदान तरी आपल्याला मिळावी. आपण शिकलेले आहोत, आपण वैचारिक आपली बैठक आहे, काहीतरी समाजात आपण घडवून आणू शकतो, पॉलिसी डिसिजन्स करू शकतो किंवा प्रेझेंट करू शकतो. हे सगळं मला मग असं वाटलं का इथे भाजपमध्ये ही माझी जी ओढ आहे ती काही पूर्ण होत नाही आहे. आणि मला उद्धव ठाकरेंशी भेटले मी त्यांना. तिथे लगेच काही मिळालं असं नाही. मला कालांतराने त्यांनी प्रवक्ता केलं, तिथे मी चांगले विषय मांडले पक्षाची. कारण शेवटी शिवसेना आणि भाजप त्यावेळचं हे काही फार वेगळं नव्हतं, म्हणजे आई आणि मावशी असंच होतं ते. त्यामुळे तिथे प्रवक्ता पदाची संधी मिळाली. नंतर काही असे महत्त्वाचे विषय की ज्यांनी उद्धव ठाकरेंना वाटलं की यांना सभागृहात पाठवावं, आणि त्यांनी मला 2018मध्ये ती संधी दिली. सभागृहात माझ्या परीने मी जो काय परफॉर्मन्स केला
आणि नंतर शिवसेनेचं मध्ये जी फूट पडली त्या की जेव्हा महाविकास आघाडी होत होती ते मनापासून पटत नव्हतं, नक्कीच पटत नव्हतं. कारण काँग्रेससोबत ज्यांना आपण आयुष्यभर ज्यांना टीका केली किंवा त्यांची तत्त्व पटली नाही त्यांच्याचबरोबर जाणं, परंतु आपण आता पक्षात आहोत, आपल्याला नाईलाज आहे कारण आपण मतं दोघांना एकत्र मागितली आणि परत आपण मतदारांशी आपण प्रतारणा करतोय. हे निश्चितच एक प्रवक्ता म्हणून, कार्यकर्ता म्हणून मला कधीच ते पटत नव्हतं. परंतु ठीक आहे, आता पक्षप्रमुखांनी जो निर्णय घेतला त्यांच्यासोबत होतो. नंतर मग एकनाथ शिंदे हे वेगळे झाले, दुसरी शिवसेना तयार झाली, पुढचा सगळा इतिहास आपल्याला माहिती आहे. वर्षभर मी तरी पण उद्धव ठाकरे यांच्यासोबतच होते, त्यांचा तिथलाही किल्ला मी लढत होते. पण एक वेळ अशी आली, म्हणजे शिंदे साहेबांनी जेव्हा पहिल्यांदा मला म्हटलं की तेव्हा तुम्ही आमच्यासोबत काम कराल का, हा त्यांनी विषय मांडला. म्हणजे त्याही वेळा कुठलं आमिष नाही, कुठलं काही नाही, किंवा पुढे बघा प्रॉमिसेस राजकारणात दिली जातात परंतु त्यावेळेला ती पूर्ण होतीलच असं नाही. आणि त्यावेळा बघा एक महिला एकही मंत्री नव्हती, बरोबर, दोन्ही कडच्या. म्हटलं महिलांना मंत्रीपद तर दिसतंय मला, म्हटलं ते मागण्यात काय अर्थ नव्हता. परंतु एक मला लक्षात आलं की शिवसेनेमध्ये एवढ्या 55 वर्षाच्या इतिहासामध्ये महिलांना कधी सचिवपद मिळालं नाही, कधी त्याचा विचारच झाला नाही. तो मी एक विषय त्यांच्याकडे बोलून दाखवला की मला तुम्ही स्वतंत्रपणे एक काहीतरी जबाबदारी द्या पक्षाची. प्रवक्ता तर ठीक आहे, ते कंटिन्यू झालेच, परंतु दुसरी संधी ते स्वतःच म्हणाले की पुढे सरकार महायुतीचं येईलच, तुम्हाला चांगली संधी देऊ. पण तो काही फॅक्टर माझ्यासाठी खूप मोठा नव्हता. मला जी एक कुचंबणा वाटत होती की हे सगळं डिरेल होतं आहे, जे काय उद्धव ठाकरेंकडे चाललं आहे ते सगळी गाडी रुळावरून. पण असं तुम्ही म्हणताय उद्धव ठाकरेंनी तुम्हाला दिलं की बरंच काही दिलं, म्हणजे 4 वर्षाचा एक वेटिंग पिरियड जरी सोडला आपण, हो, तर उद्धव ठाकरेंनी तुम्हाला विधान परिषदेवर निश्चितच जिथं तुम्हाला काम करून दाखवता येण्याची एक संधी आहे, हो, तिथं तुम्हाला नेलं. तुम्ही म्हणता की मी एकनाथ शिंदे फुटले आणि ते गेले, त्याच्यानंतर जवळपास 1 वर्षाने म्हणजे त्यांच्या बरोबर गेला नाही, पण मग वर्षानंतर जावंसं असं का वाटलं तुम्हाला? नाही, वर्षानंतर असं जा वाटलं की तिथे जे काही उद्धव ठाकरे यांच्या पक्षात सुरू होतं, तर एकतर मी तेव्हा त्यांनाही म्हटलं की मला संघटनात्मक जबाबदारी द्या, परंतु मी एखादे फ्रंट कुठलं तरी मला द्या की मी इंडिव्हिज्युअली मग ती शिक्षक सेना असेल किंवा काहीतरी, किंवा एक महिला विंग असेल. परंतु तसं ते तिकडे काही म्हणजे हे बघा, मला काही पॉलिटिकल लेगसी नव्हती, माझ्या घरात राजकारणात कोण नाही आहे, RSS मध्ये आहे, म्हणजे कुठल्याही पुढची मागची लेगसी नसताना मला ही संधी मिळाली. परंतु मला जी संघटनेत काम करायची जी ओढ होती ती मात्र तिकडे काही पूर्ण होत नव्हती, जी इकडे मला इंडिव्हिज्युअली इंडिपेंडेंटली करता येत आहेत अनेक गोष्टी, त्याचं मला समाधान आहे. आणि ज्या पद्धतीने एकनाथ शिंदे काम करत होते ते थेट जनतेमध्ये जाणं, थेट पोचणं, कुठेही शब्दांची डुप्लिकसी नसणं, हे मला त्यांचं, कारण एकनाथ शिंदे एक फार काही माझा त्यांचा रॅपो होता असं नाही, परंतु मी जे आपले विमा कामगारांचे जे डॉक्टर्स असतात तेव्हा त्यांच्याकडे आरोग्य खातं होतं, तेव्हा काही काळ त्यांच्याकडे गृहमंत्री देखील होते. त्यावेळा शक्ती कायद्याचा मी विषय त्यांच्याकडे पहिल्यांदा मांडला होता तेव्हा, की सभागृहात की मी असा कायदा आपण करणार का, त्याच्यावर त्यांनी हो म्हटलं. दुसरं की जसं मी म्हटलं ते डॉक्टर्सचा विषय होता की त्यांचं मानधन आज अनेक वर्ष फक्त 250 रुपये आहे, ते आपण वाढवलं पाहिजे. एका क्षणात आरोग्य खातं त्यांच्याकडे होतं, त्यांनी म्हटलं की हो मी करेन आणि ते त्यांनी केलं. दुसरा मुद्दा, परशुराम आर्थिक विकास महामंडळ, ही घोषणा कोणाचीच हिंमत नव्हती की हे करायला पाहिजे. बघा आज आपण ह्या सगळ्या आरक्षणाच्या बजबजपुरीमध्ये ब्राह्मणांनी कधीच आरक्षण मागितलं नाही, परंतु निदान आमचं आर्थिक सर्वेक्षण करा किंवा आमच्यामधले जे वीकर आहेत त्यांना काहीतरी आर्थिकदृष्ट्या वीकर. तर मी त्यांच्याकडे म्हटलं आपण एवढी 50 केलेली आहेत सगळ्या जातीपातींची, तर एक फक्त परशुराम आर्थिक विकास महामंडळ आहे, हे करा, हे तुम्ही घोषणा करा. म्हणजे मला त्यावेळेला आठवतं की दोन्ही उपमुख्यमंत्री एक फार तयारी नव्हती, परंतु मुख्यमंत्री होते शिंदेसाहेब, ते म्हणाले चला ठरलं, आणि त्यांनी तिथल्या तिथे 14 डिसेंबर 2023
ला अनाऊन्स करून टाकलं. तर ह्या सगळ्या गोष्टी होत्या. म्हणजे त्यांनी मला 2-3दा म्हटलं की आमच्यासोबत काम करा. मला हे ते वाक्य त्यांचं भावलं. आणि इकडे मला ज्या पद्धतीने जे काय सगळं काँग्रेसबरोबर जाणं, भारत जोडो यात्रेमध्ये आम्हाला म्हणत होते, पण ते काही पटत नव्हतं, मनाला पटत नव्हतं की हे सगळं रॉंग ट्रॅकवर चाललंय. म्हणायचं इथे तुम्हाला काम करू दिलं जात नव्हतं. त्याचप्रमाणे उद्धव ठाकरेंचा डायरेक्ट तुम्हाला ऍक्सेस नव्हता, जो कदाचित नंतर खूप कमी झाला. पूर्वी होता, परंतु नंतर तो कमीच झाला. डायरेक्ट थेट बोलणं किंवा मी त्यांना 2-3दा, जसं आता तुम्ही म्हणता की एकनाथ शिंदे ग्राउंडवर जाऊन काम करतात, मला असं म्हणायचं का की उद्धव ठाकरे अशा पद्धतीने रस्त्यावर उतरून काम होत नाही, लोकांमध्ये जाऊन काम करत नाही? त्यांची ती कधीच कार्यपद्धती राहिली नाहीये. कारण ते ठाकरे या ह्याच्यात असल्यामुळे ते थेट कधी जाणं, 1-2दा शेतकऱ्यांच्या बांधावर वगैरे एकदा गेले होते. परंतु तिकडेच आहेत. आज गेलेत. म्हणजे मला आठवतं ते मुख्यमंत्री म्हणून एकदा गेले होते, तेव्हा मी सोबत होते. परंतु शिंदे साहेब ज्या पद्धतीने स्वतः एक रोल मॉडेल बनतात की कॉमन मॅन आणि आता डेडिकेटेड टू कॉमन मॅन, म्हणजे ते विचारच करत नाही. त्यांना डोंगर चढायचा आहे, इर्शाळगडला गेले, काल तिकडे धाराशिवला होते. त्यामुळे हे जे इन्स्पिरेशन आहे ते एकनाथ शिंदेकडनं खूप मिळतं. तुम्ही सातत्याने म्हणता की तिकडे त्यांनी विचारधारा बदलली उद्धव ठाकरेंनी, मग ते काँग्रेस आणि राष्ट्रवादी बरोबर गेले. मग तुमच्या बरोबरही राष्ट्रवादी आहे की तुम्ही पण आता राष्ट्रवादी बरोबरच संसार करताय? बघा, आता ती राष्ट्रवादी फुटली आहे. त्या तिकडची म्हणजे शरद पवार ज्या राष्ट्रवादीचे अध्यक्ष होते ती ठीक आहे, त्यावेळेला थोडंसं काही वेळा ते मी फ्रँकली सांगते की अजित पवार आता आले, आपण त्यांच्यावरही बोलत होतो आणि तेच आता इथे आले. पण आता म्हणता येईल की ते अजित पवार नव्याने बदललेले अजित पवार आले की ज्यांना आता मोदीजींचे विचार पटतायत, की ज्यांना आता NDAचे विचार पटतायत. त्यामुळे हे अजित पवार आले जे आता आपल्या विचारधारेत येऊ पाहतात आहे. त्यामुळे ते आता आले. मग ठीक आहे, मग ते आले आता आमच्यात. म्हणजे निधी वगैरे मिळतो का मग तुम्हाला? नाही, बघा, निधीचा प्रश्न खरं सांगू मी विधान परिषदेत आहे. आम्ही जनतेतून थेट निवडून आलेले नाही, आम्हालाही निधी लागतो. परंतु त्यावेळेला ज्या तक्रारी होत्या त्या आता बऱ्यापैकी कमी झालेल्या आहेत. आता तसे काही विषय राहिले नाही. आता निधी बऱ्यापैकी आता परवाच DPCची मीटिंग झाली आणि आता निधी मिळायला सुरुवात होईल. परंतु ती जी तक्रार त्यावेळी अजित पवारांच्या बाबतीत होती ती आता बऱ्याचशा प्रमाणात कमी झालेली आहे. आता तुम्ही सुरुवातच असे केलेत की माझ्यामध्ये भाजपचा DNA आहे, RSSचा DNA आहे. हा DNA घेऊन तुम्ही उद्धव ठाकरेंकडे पण गेलेला आहात. हा DNA घेऊन तुम्ही एकनाथ शिंदेबरोबर आहात. परत आता हा DNA खुणावतो का की आता तर भाजप बलाढ्य झालेला आहे? नाही, तसं नाही. इकडे मला काम करायला मिळतंय. म्हणजे मंच जरी वेगळा असला तरी शेवटी विचारधारा एक आहे. एकनाथ शिंदेजी हे म्हणजे खरे वंदनीय बाळासाहेब ठाकरे यांची विचारधारा घेऊन पुढे चालले आहेत. बाळासाहेब ठाकरेंचं जे 370 कलम हटवणं असेल, राम मंदिर अयोध्येला होणं असेल, हे सगळे शेवटी विचार पूर्ण झाले. आणि तेच माझं ध्येय होतं की हे सगळं झालं पाहिजे आपल्या देशामध्ये आणि ते पूर्ण होत आहे. आणि काम करायचं जरी प्लॅटफॉर्म BJP नाही आहे, परंतु तो एकच मंच आहे असं मी मानते. बरं, आता एक थेट प्रश्न करतो, कदाचित तुम्हाला आवडेल ना आवडेल मला माहीत नाही, पण आत्तापर्यंत तरी असं वाटतंय की हे जेव्हा शिवसेना फुटली तेव्हा खरं ज्या पद्धतीने फुटली, ज्या परिस्थितीमध्ये फुटली, त्याची जी काही कारणं असतील ती देव जाणे, पण सातत्याने उद्धव ठाकरे गटाकडनं एक तुम्हाला गद्दार असं सातत्याने म्हटलं गेलं. आजपर्यंत ते म्हटलं जातं किंवा मिंधे हा शब्द वापरला जातो. पण हा पुसण्यामध्ये एकनाथ शिंदेची शिवसेना ही आजपर्यंत यशस्वी झाली नाही. म्हणजे खरंच ती कुठेतरी सल की आपण गद्दारी केली आहे अशी काही सल राहिली आहे की काय झालंय? नाही, बघा, आता हे परसेप्शन पण क्रिएट केलं गेलं मोठ्या प्रमाणात. आता मला सांगा की 2019 तुम्ही मतदारांच्या पुढे गेलात, भाजप शिवसेना म्हणून तुम्ही मतं मिळवली, म्हणजे त्याच्यात भाजपचेही मतदार, शिवसेनेचेही मतदार, आणि मग तुम्ही थेट जाऊन काँग्रेसबरोबर बसलात. मग ही गद्दारी मतदारांबरोबर कोणी केली? त्यामुळे गद्दार हा कोणालाच नैतिक अधिकार नाही. जे आम्हाला आज गद्दार गद्दार म्हणतात त्यांना खरोखरच नैतिक अधिकार आहे का? आता मतदारांशीच तुम्ही प्रतारणा केली ना, मतदारांशी प्रतारणा केली तुम्ही. मागताना हो आम्ही एकत्र आहोत आणि नंतर तुम्ही बाजूला झालात. हे माननीय उद्धवजींच्या मनात मुख्यमंत्री पदाचं ज्यांनी कोणी भरवलं
आणि ते सगळं पुढे झालं. एक पक्षप्रमुख म्हणून आणि CM म्हणून वेगळ्या भूमिका होत्या आणि नंतर कोरोनाचा काळ आला. परंतु गद्दारी हा शब्द बरं जे काय झालं ते लिगली झालं, टेक्निकली लीगली सगळं साऊंड झालेलं आहे आणि म्हणजे संख्याबळाचं तुम्ही राजकारण कोर्टात आहे. तो फक्त आता इलेक्शन कमिशननी जे चिन्ह आणि नाव जे शिंदेंना म्हणजे आम्हाला दिलंय तो विषय चालू आहे. परंतु एकंदर आपण पाहिलं की बाळासाहेब ठाकरेंचं स्वप्न जे आहे ते कोण पूर्ण करतंय, तर एकनाथजी शिंदे पूर्ण करतायत. ते कसं काय? आता बघा ना, खूप जाणून घ्यायची इच्छा आहे. ते जाणून घ्यायची इच्छा म्हणजे बघा, राम मंदिराच्या बाबतीत झालं, त्याच्यानंतर 370 कलम असेल ते झालं. आज ज्या पद्धतीने देश झालं म्हणजे ते आत्ता झालं, ते आत्ता एकनाथ शिंदेची शिवसेना ही आत्ता तयार झालेली आहे. हो, राम मंदिराचा पण मला सांगा, आता वक्फ बोर्डासारखा विषय होता, तिकडे उद्धव ठाकरेंचे खासदार तर निघून गेले सभागृहातून पार्लमेंटमध्ये. मग हे पण हे बाळासाहेब ठाकरेंच्या विचार त्यावेळेला ते ॲब्स्टेन राहिले, कधी सभागृहात ते बसलेच नाही, अशाही गोष्टी झाल्या ना. नंतर त्यांची भाषा बदलली पार्लमेंटमध्ये, सावरकरांच्या बाबतीत गप्प बसले. आज त्यांची लोक सावरकरांच्या बाबतीत काहीच बोलत नाही आहेत. तुम्ही मराठीच्या बाबतीमध्ये गप्प बसलात? नाही, आम्ही नाही गप्प बसलो. आमची भूमिका आम्ही अजिबात क्लिअर होती की मराठी माणसावर, मराठी भाषेवर अन्याय. मला सांगा, मराठी भाषेला अभिजात दर्जा मुख्यमंत्री एकनाथजी शिंदेच होते ना, लीड त्यांनीच घेतलं. हे पूर्ण सरकार जे दुसरं महायुतीचं आलं हे केवळ म्हणजे निश्चितच मानायला पाहिजे लाडक्या बहिणींचे आशीर्वाद आणि माननीय एकनाथजी शिंदेंनी जी अपार मेहनत केली, दिवस रात्र त्यांनी जे थेट प्रत्येकापर्यंत पोहोचले, दिवस बघितला नाही, रात्र नाही, तब्येत नाही, आणि ज्या पद्धतीने ते पायाला भिंगरी लावून म्हणजे त्यांच्यात आणि लोकांमध्ये जो आजही कनेक्ट आहे. आज तुम्ही पाहता की ते विचार करत नाही, बाकीचे लोक विचार करतात, ते जाऊन पोचतात सुद्धा. ही जी त्यांची जी धमक आहे ना, ती नक्कीच ॲप्रिशिएबल आहे. मग बाळासाहेबांचं नाव वापरण्याची गरज का पडते तुम्हाला? नाही, कारण शिवसेना पक्षच त्यांनी स्थापन केलाय, त्यामुळे बाळासाहेब ठाकरे निश्चितच म्हणतात आमचा बाप चोरला. तुम्ही कसं काय? मग तुम्ही फक्त बाळासाहेब ठाकरे फक्त तुमचेच होते का? इज अ नॅशनल लीडर आपण त्यांना म्हणतो, म्हणजे महाराष्ट्राचे आहेत ते. हो, मग ते आमचे पण आहेत ना. पण उद्या म्हणून उठून मी पण बाळासाहेबांच्या नावाने मतं मागायची? पण असं नाही आहे. बाळासाहेबांच्या मता का शिंदे साहेबांच्या, आम्ही शिंदे साहेबांचं काम पोचवतोय. आम्ही आता आपण पाहिलं धर्मवीर आनंद दिघे, जरी आमचा त्यांच्याशी माझा व्यक्तिशः कधी त्यांच्याशी रॅपो आला नसेल किंवा पाहिलं असेल कधीतरी, परंतु त्यांचे शिष्य आहेत एकनाथजी शिंदे आणि बाळासाहेब ठाकरे. म्हणजे त्यांची इमेज आम्ही वापरतो कारण त्यांनी शिवसेना स्थापन केली आहे. आनंद दिघे मोठे नाही, निश्चितच बाळासाहेब ठाकरेंचा त्यांनी शिवसेनेची स्थापना केली आहे. परंतु एकनाथजी शिंदे यांचे गुरु आहेत धर्मवीर आनंद दिघे आणि त्यांचं शिवसेनेमध्ये कॉन्ट्रीब्युशन फार मोठं आहे. आज त्यांचा अनुयायी वर्ग त्या ज्या पद्धतीने ते आक्रमकपणे भिडायचे आणि सामान्य माणूस, त्यांची ती एक स्टाईल होती बघा. ते एक व्यक्तिमत्व होतं. आता काही व्यक्तिमत्व असे असतात की त्यांच्या पद्धती कोणाला आवडतात, नाही आवडतात, पण ते लोकांना आवडतात ना. लोकांना त्यांनी न्याय दिला, त्यांचा दरबार बसायचा, ज्याचं काही चुकलं त्याला तिथल्या तिथे न्याय देणं. मग तुम्ही बाळासाहेबांचा फोटो आणि आनंद दिघेंचा फोटो एका साईज मध्ये शेजारी लावला? नाही, बघा आता हे खूळ ते संजय राऊतांनी काढलं. आता हे काहीतरी रोज उठून काहीतरी त्यांना ती सवय आहे, काहीतरी खूळ काढायचं आणि काहीतरी सोडून द्यायचं आणि त्याच्यावर दिवसभर चर्चा करायची. आता आम्ही मीनाताई ठाकरे, आम्ही त्या मासाहेब, त्यांना त्यांचेही फोटो असतात. म्हणजे हे तुमच्या कोणी पर्सनल प्रॉपर्टी नाही आहेत. तुमचे वडील आहेत ते ठीक आहे, पण दॅट डझंट मीन की ते नॅशनल फिगर आहे. त्यामुळे आम्ही त्यांचा फोटो लावणारच. बरं झालं तुम्ही स्वर्गीय मीनाताईंचा उल्लेख केला. तुम्ही बाळासाहेब आमचे आहेत म्हणता, बाळासाहेबांचे फोटो तुम्ही वापरता. मग आज मीनाताईंच्या पुतळ्यावर कोणी लाल रंग टाकला, तो एक दुर्दैवी प्रकार झाला. तेव्हा शिंदेची शिवसेना गेली नाही तिकडे? नाही, आता कसं आहे बघा, आम्ही तिथे गेलो नाही म्हणजे तो लगेचच खुलासा झाला ना. मीनाताईंशी काही आपला संबंध नाही? नाही, तसं नाही. आम्ही मीनाताई ठाकरे यांचं जेव्हा 6 सप्टेंबर असेल, त्यांची पुण्यतिथी जयंती, आम्ही तिथे जातो सगळे. मागच्या प्रकार झाला तर त्याच्यावर तुमच्याकडनं नाही, आम्ही निषेध केला. आम्ही सगळ्यांनी निषेध केला. तुम्ही बघितलं असेल, आम्ही जे प्रवक्ते आहेत आम्ही गेलो, पण ते तिथे पोचले. आता तिकडे जाऊन विनाकारण काहीतरी तुम्ही व्हायला नको, वादाचे प्रसंग काही उद्भवायला नको म्हणून आम्ही तिथे गेलो नाही. आणि नंतर दिवसभर ती मंडळी
उद्धव ठाकरेंची मंडळी तिथे होती, पण नंतर तो कोण पावसकर नावाचा माणूस तो बोलला, आमच्यावर आरोप करायचे ते प्रयत्न करत होते, पण संध्याकाळपर्यंतच क्लिअर झालं की त्यांनी काय बोललं की प्रॉपर्टीची वादबीद. आता ते सगळ्यांनी ऐकलंय की काय झालं, त्यामुळे आमचा तिथे सुतरामही संबंध नव्हता, पण लगेच थेट आमच्यावर आरोप करून मोकळे. आता कशाला कोण मीनाताई ठाकरेंच्या पुतळ्या आमचं म्हणजे ज्यांना आम्ही सुद्धा त्यांना वंदन करतो, कारण त्या म्हणजे मातोश्रीवर ज्या ज्या महिला जायच्या ते एक सांस्कृतिक त्यांनी प्रत्येक महिलेला हळद कुंकू लावणं घरात आल्यावर वगैरे ही परंपरा त्यांनी जोपासली आणि म्हणून त्यांना ते एक स्थान मिळालं. बरोबर आहे. आता म्हणजे एकूण मला विचारायचं होतं तो मुद्दा माझ्या राहिला म्हणजे डोक्यातनं तुम्ही आता ते मीनाताईंचं बोलताय म्हणून, परंतु म्हणजे तो आठवला तर मी परत येतो त्याच्यावर. पण आपण आता थोडंसं या एका ट्रॅककडे येऊ की आता महापालिका निवडणुका ज्या आहेत त्या आता पुढच्या 3-4 महिन्यामध्ये येतील, पण सगळ्यात तुमच्या सगळ्यांच्या चेहऱ्यावर म्हणजे शिवसेनेतल्या आम्ही बघतोय एकनाथ शिंदेच्या बरोबरचे सगळ्यांच्या चेहऱ्यावर एक असं ताण दिसतोय, तणाव दिसतोय, अस्वस्थता दिसतीये. ती का दिसतीये? नाही आता खरं तर एवढं काम झालंय, मुख्यमंत्री म्हणून एकनाथ शिंदेंनी महाराष्ट्राला काम दाखवलेलं आहे, तरी अस्वस्थ का? नाही, अस्वस्थता अजिबात नाही. अस्वस्थता आहोत आम्ही लोकांसाठी अस्वस्थ आहोत की लोकांना जास्तीत जास्त आम्ही काय देऊ शकतो. अटल सेतू पूर्ण केला, कोस्टल रोड पूर्ण केला, रस्त्यांचं कॉन्क्रिटायझेशन मोठ्या प्रमाणात झालं, मुंबईतले खड्डे कमी झाले. वास्तव आहे काही ठिकाणचे वाढले असतील, ग्रामीण भागात आहे तर आहे हे परंतु मुंबई सतत मुंबईकडे सगळ्यांचा ओढा असतो. आपल्याला माहिती आहे की देशभरातून म्हणजे मुंबईसाठी किती केलं तरी ते कमीच पडतं. आज मला सांगा डीप क्लीन ड्राईव्ह ही संकल्पना कोणाची होती तर माननीय एकनाथजी शिंदे. आज सुद्धा ते काल धाराशिवला होते, आज सकाळी उठून 7:30 वाजता त्यांनी डीप क्लीन ड्राईव्ह केला. म्हणजे त्यांच्या डोक्यात सतत जी चक्री चालू असते की मी लोकांसाठी आज काय करू शकतो हे जे आहे. आणि अस्वस्थता कुठली नाही, महायुती अस्वस्थता आहे ते राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे एकत्र येणार ही अस्वस्थता तुमच्या चेहऱ्यावर दिसते. बघा आता हे जे आहे ना ते हे कवित्व रोजचं जे असतं ना, राज ठाकरे उद्धव ठाकरे एकत्र आले ठीक आहे, भाऊ म्हणून एकत्र आले, पण काय होतंय मला असं वाटतं की खरोखरच जो रस्त्यावरचा माणूस आहे किंवा सगळ्याच मराठी माणसांना त्याचं अप्रूप आणि कौतुक आहे का की 2 ठाकरे एकत्र आले. राज ठाकरेंचा एक विचार केला तर मुंबईच्या माणसांना आहे कौतुक याचं? नाही, पण त्याचा तुम्हाला थेट उपयोग काय आहे? थेट उपयोग काय आहे म्हणजे काय? ओके ठीक आहे 2 भाऊ एकत्र आले, पण आज त्याच्यामुळे लोकांना मराठी माणूस जो मुंबईतनं कमी झालाय तो येणार आहे का? किंवा मुंबईच्या इन्फ्रास्ट्रक्चरमध्ये आज मेट्रोमध्ये जे रोडे टाकले होते ते शेवटी क्लिअर आम्हीच केले ना. शिंदेसाहेब आणि देवेंद्र फडणवीस यांनीच ते सगळा मेट्रोचा निर्णय मार्गी लावला. त्यामुळे मला वाटतं ना की आपण याला अतिमहत्त्व देतोय. माझं पर्सनल मत आहे की 2 भाऊ एकत्र आले, आता ते येत नव्हते इतके, पण प्रत्येक 2 वर्षांनी तोच विषय एकत्र आले. नंतर ती BSTची निवडणूक झाली, तेही आपण पाहिलं. तुमच्या बरोबर एकत्र आले नाहीत म्हणून तुम्हाला असं वाटतं? अजिबात आम्हाला त्याच्याबद्दल कुठलंच काही वाईट. तुमचे 2-3 वेळा जेवायला गेले, नाश्त्याला गेले, लोक मन वळवण्याचा प्रयत्न केला. आता मन वळवण्यासाठी गेले की कॅज्युअल भेट होती, कारण राज ठाकरे हे असं व्यक्तिमत्व आहे की आता आशिष शेलार जातात, सगळे जातात, बोलतात, सगळेजण त्यांच्याशी बोलतात. किंवा असे राज ठाकरेंचे बरोबर ते काही त्यांच्याकडेही चांगल्या काही कल्पना असतात, ते सत्ताधाऱ्यांना सांगतात. शिंदेसाहेब जेव्हा मुख्यमंत्री होते तेव्हा ते वर्षा बंगल्यावर गेले होते, अनेक वेळा 2-3 वेळा गेले होते. त्यामुळे असं काही नाहीये की मला आवडलं तुमचं उत्तर काय की असं कॅज्युअल जाऊ शकतं. असं कसं कॅज्युअल जाऊ शकतं श्रीखंडपुरीचं जेवण करायला? असं काही नाही. आता त्यांनी बोलवलं, आता ठाण्यातले खासदार की आता आम्ही यांना बोलवतोय एकनाथ शिंदेच्या घरी ते येणार आहेत आणि आम्ही तिथं चर्चा करू त्यांच्याशी की त्यांच्या बरोबर जाऊ नका म्हणून. असं कोण म्हणालं? ठाण्यातले तुमचे खासदार. नाही ठीक आहे ना, मग समजा आम्ही म्हटलं की या आमच्यावर, त्यात काय चुकलं? आम्ही म्हणून त्यांच्या बरोबर गेले तर तुम्हाला एवढं काय? नाही आम्हाला नाही, पण आम्हाला ते उद्धव ठाकरेंबरोबर गेले असतील. न्याय या हक्कासाठी शिवसेना लढली, आज ते 2 भाऊ मराठी माणसासाठी लढतायत म्हणून मराठी माणूस त्यांच्याकडे बघतोय. नाही मराठी माणूस त्यांच्याकडे बघतोय ठीक आहे, पण डायरेक्ट मराठी माणसाला काय फायदा होणार आहे?
तुम्ही तरी समजा कुठे उभं राहिलात मराठी माणसाच्या का बाजूने? नाही आम्ही उभं राहिलो? मराठी भाषेचा मुद्दा आला हा. तेव्हा शिंदे सेना एकदम बॅकफूटवरच. नाही बॅकफूटवर नाही, आम्ही हिंदी सक्ती लादायला निघाले होते. या 2 भावांमुळे ते रोखलं गेलं. नाही 2 भावांमुळे रोखलं गेलं. बघा ती समिती स्थापन झाली आहे, अजून त्या समितीचा रिपोर्ट पण यायचा आहे. आणि त्याच्याही पलीकडे जाऊन माझं काय म्हणणं आहे, मराठीचा जो राजभाषेचा दर्जा आहे तो कोणी शिंदे साहेबांनी दिला. मराठी भाषा भवन त्याची गती थांबली होती, ते कोणी सुरुवात केली. आमचे मराठी भाषा मंत्री आहेत, उद्योग मंत्री उदय सामंत, ते पुढाकार घेऊन त्याचं करतायत. मला वाटतं आपण 2-3 विषय जे नाही मिसळू शकत ना त्याची आपण सरमिसळ करण्याचा प्रयत्न करतोय. आणि त्यावेळा आमची भूमिका ही होती की निश्चितच मराठीला न्याय दर्जा मिळालाच पाहिजे, परंतु एखाद्या ॲडिशनल एखादी भाषा आली तर त्यात चूक काय. पण मग मराठीचं महत्त्व किती. आता बघा, आता मला सांगा, मराठी शाळा बंद पडत चालल्या, हा का आत्ताचाच विषय का? खूप वर्षापासून चालत आलाय. तो उद्धव ठाकरे असताना सुद्धा मराठी भाषा मुख्यमंत्री असताना किंवा शिवसेना पूर्णपणे सत्तेत होती तेव्हाही झाला. मग CBSE शाळा चालू केल्या महानगरपालिकेच्या, ते झालंच ना. त्याच्यामुळे काय होतंय की कुठलीतरी हिपॉक्रेसी होते किंवा डबल स्पीक होत आहे. जे प्रॅक्टिकली आत्ता लोकांना हवंय तेही सरकारला करावं लागतं. राज ठाकरे असं म्हणाले की आम्हाला दोघांना एकत्र आणण्यामध्ये देवेंद्र फडणवीसांचा खूप मोठा वाटा आहे. आणि देवेंद्र फडणवीसही असं म्हणतात की खरंच माझ्यामुळे जर एकत्र आले असतील तर त्याचा मला आनंद आहे. काय याचा अर्थ घ्यायचा नेमका काय? आता तो तुम्ही त्यांनाच विचारा अर्थ, की त्यांना काय म्हणायचं होतं किंवा त्यांना तुम्हाला स्पष्ट विचारू का मी? हा, बोला. मला स्पष्ट उत्तर पाहिजे तुमच्याकडे. हे जे मी मराठीचा मुद्दा काढला ना, मला असं वाटलं तुम्ही त्याच्यावर बोलाल, पण तुम्ही बोलायला तयार नाहीत. भाजपने एकनाथ शिंदेची गोची केलेली आहे का? हे बघा, तुमचा मराठीचा GR काढला तो तुमच्याच मंत्र्यांनी काढला, म्हणजे शिवसेनेच्या मंत्र्यांनी, बरोबर आहे. हिंदी सक्तीच्या विरोधामध्ये त्यांनी आवाज उठवला, पण तुम्हाला काही बोलता येईना कारण तुम्हीच GR काढलेला आहे. मराठीवर तुम्ही काहीच बोलायला तयार नाही कारण GRच आपल्या माणसांनी काढले, त्यामुळे ते मुद्दा त्यांनी हायजॅक केला. म्हणजे आता एक समीकरण असं आहे, लक्षात घ्या. मुंबईमधलं तरी आपण बघितलं तर मराठी अमराठी असा एक छान वाद लावून दिला गेलेला आहे. याच्यामध्ये एकनाथ शिंदेची मात्र छान गोची करून ठेवली आहे. हे 2 भाऊ एकत्र येत आहेत, त्यामुळे मराठी माणसं तिकडे वळतील. एकनाथ शिंदेंनी मराठीसाठी काही फार पुढाकार घेतला नाही. अमराठी मतं भाजप आपलं मस्त सेफ करून बसलेलं आहे. कोंडी एकनाथ शिंदेची केली आहे का? अशी बात नाही. मी तुम्हाला आता तुम्हाला थेट प्रश्न विचारला. मला एक सांगा, एकनाथ शिंदे हे प्रत्येक मराठी माणसाच्या मनात आहेत, हृदयात आहेत. ते प्रत्येकाला मदत करतात. ते जातपात बघत नाही, धर्मही बघत नाहीत. बरोबर. त्यामुळे लोकांच्या मनात हृदयात अधिराज्य आहे का? एकनाथ शिंदेचं तर निश्चित आहे. दुसरा मुद्दा की आमची तेव्हा गोची, म्हणजे ठीक आहे, आमचे मंत्री होते, आमचा GR होता, तो GR मागे घ्यावा लागला, गदारोळ झाला. मला सांगा की हे जे मराठीच्या नावाने जे कोण गरळ ओकतायत त्यांनी मराठीला मग त्यांच्या काळात मराठी शाळा का बंद झाल्या? मग त्यांच्या काळात तुम्ही मग मराठीसाठी तुम्ही पार्लमेंटमध्ये कितींदा त्यांचे खासदार बोलले? मग मराठीला अभिजात भाषेचा दर्जा मिळाला पाहिजे, कितींदा यांचे खासदार तिकडे पार्लमेंटमध्ये आरडाओरडा केला. म्हणजे तिकडे सोयीस्कर. काही वेळा असंही व्हायचं, राज्यसभेत भूमिका वेगळी उद्धव ठाकरे गटाची आणि म्हणजे तेव्हाच्या शिवसेना, आणि लोकसभेत खाली वेगळी भूमिका. असा गोंधळ अनेकदा झालेला आहे. बरोबर. म्हणजे राज्यसभेत ॲब्स्टेन राहायचं किंवा लोकसभेत ॲब्स्टेन राहायचं आणि वर वेगळं बोलायचं, खाली वेगळं बोलायचं. तेव्हा प्रवक्ते म्हणून आम्हालाही हा प्रश्न विचारत होता की तुम्ही राज्यसभेत तर तुमचे खासदारच गायब झाले. म्हणजे हे जे मराठीमुळे, म्हणजे की या भाषेमुळे किंवा ह्याच्यामुळे गळचेपी किंवा बॅकफूटवर असं काही झालं नाही. ठीक आहे, तेव्हा ते मराठी भाषेचे अभ्यासक होते किंवा एक असं परसेप्शन पण झालं की मग आता मुलांवर हिंदीच बोलायची सक्ती येणार का वगैरे. थर्ड लँग्वेजचा तो एक ऑप्शन होता. आणि मग आता मला सांगा की महाराष्ट्रामध्ये आता पहिली समजा इंग्रजी मराठी आहे, तिसरी भाषा, मग तुम्ही तेलुगू तमिळ घेणार का? तिसरी भाषा ऑब्व्हियसली मराठी आणि हिंदी याची स्क्रिप्ट एकच आहे, त्यामुळे ऑब्व्हियसली तुम्ही हिंदी घेणार. आता मी एक शिक्षक म्हणून पण बोलते की ऑब्व्हियसली तुम्ही तमिळ, आता मी मराठी विद्यार्थी आहे तर मी हिंदीच घेणार किंवा मी तमिळ तेलुगू तर घेणार नाही. बरं, कोणाला घ्यायची असेल दुसरी कुठली तरी भाषा तर मग तुम्ही तिकडे शिक्षक पाहिजे शिकवायला.
मग एका विद्यार्थ्यासाठी तुम्ही कुठली पण त्यामुळे हा जो प्रॅक्टिकल त्याचं जे इम्प्लिमेंटेशन होतं याच्यात कुठेतरी घोळ होऊ नये किंवा होण्याची शक्यता होती. कदाचित थोडासा अभ्यास आमचा कमी पडला असेल, परंतु आता आम्ही ते सेट राईट करू. कारण अजित पवारांनी एक भूमिका घेतली की पहिली ते चौथी हे बर्डन नको, तशी भूमिका तुम्ही घेऊ शकला नाहीत, त्यामुळे हे सगळे प्रश्न. नाही, आता आमचे मंत्री होते ते त्याला उत्तर देत होते, त्याच्यामुळे निश्चित आम्ही प्रवक्ते म्हणून फार त्यावेळी आम्ही म्हटलं की निश्चित मराठी आणि हिंदी, म्हणजे हिंदी आलं पाहिजे लोकांना. आता मला सांगा, अनेक मराठी मुलं ही हिंदी चॅनल्समध्ये आहेत. एखादी भाषा ॲडिशनल येणं हे फायद्याचंच आहे. आता तेव्हा आदित्य ठाकरे पटकन म्हणाले आमची फ्रेंच, आमची जर्मन, असंही ते काहीतरी बोलले एका इंटरव्ह्यूमध्ये बोलले. मग तुमची फ्रेंच आणि तुमची जर्मन कधी झाली? मग हिंदी तुमची नाही आणि फ्रेंच आणि जर्मन तुमची आहे. सक्ती नको एवढा विषय होता. आता चॉईस आहे ना तो. कारण तिसरी भाषा मग तुम्ही कोणची घेणार? जर का त्रिभाषा सूत्र हे जेव्हा ठरलं तेव्हा सगळे पार्लमेंटमध्ये होते, सर्व पक्षीय खासदार होते, मग तेव्हा ते ठरलंच होतं ना त्रिभाषा सूत्र. बरं, सध्या आता तुम्ही ग्राउंडवर काम करताय, तुम्हाला मुंबईतलं काय स्थिती वाटते? म्हणजे एकूण आता कामाला तुमच्या सुरुवातही झाली असेल, तुमच्याही बैठका होत असतील, रणनीती तुम्ही ठरवत असाल, काय चित्र वाटतंय मुंबईमध्ये? नाही बघा, मुंबईमध्ये एकनाथजी शिंदे यांनी जे मुंबईमध्ये खास कॉन्सन्ट्रेट करून जे काम केलं ते लोकांना आवडलंय. आणि शिंदे साहेब म्हटलं की पटकन आपलेपणा लोकांच्या मनात आहे आणि ते जे काय करतात ना ते जेन्युइनली करतात. त्याच्यात त्यांच्या डबल स्पीक नसतं किंवा ते नाही. आणि तुम्हाला माहिती आहे ते इतक्या दिवस सगळे रोज उठून त्यांना शिव्या देतात, पण त्यांचं एक ठरलेलं असतं की मी माझ्या कामातनं उत्तर देईन. आजही 3 वर्ष झाले तरी त्यांनी काढलेला नाही. ते बरंच काही बोलू शकतात, त्यांच्याकडे खूप काही असेल बोलण्यासारखं, परंतु ते आज बोलत नाहीये, हे सुद्धा लोकांना आवडतंय. नाही, नक्की आवडतंय. आणि त्यामुळे आमची आता निश्चितच महापालिकेची तयारी, आज आमच्याकडे जवळजवळ 125 नगरसेवक हे आमच्याकडे आहेत. 2012चे असतील, 2017ला निवडून आलेले आहे. आणि प्रत्येकाच्या रिजनमध्ये जे त्यांचे मतदारसंघांमध्ये, वॉर्डांमध्ये जी काय कामांची मागणी असेल ती सुद्धा माननीय शिंदे साहेबांनी मुख्यमंत्री म्हणून त्यावेळी मदत केलेली आहे. त्यामुळे आता निश्चितच मतदारांपुढे जाऊन शिंदे साहेबांनी जे काम केलं मुख्यमंत्री म्हणून, आणि आता जर का हाऊसिंग हे त्यांच्याकडे आहे, नवीन हाऊसिंग पॉलिसी ती आणली, त्यामुळे हे सगळं आहेच. मुंबई महापालिकेवर भगवा कोणाचा, म्हणजे एकनाथ शिंदेच्या शिवसेनेचा, सेनेचा की भाजपचा? बघा, आता आमचाच राहिलेला आहे, आमचाच राहावा ही इच्छा आहे नेहमी. नॅचरली आम्हाला केव्हाही वाटेल. मला काय विचार, तुम्ही स्वतंत्र लढवणार आहात की? नाही, महायुती म्हणूनच ठरलंच नाही, भाजप जे सांगेल तसं? नाही, अजिबात नाही. महायुती, शिंदे आणि देवेंद्रजी पण अनेकदा म्हणालेत की आम्ही महायुती म्हणून लढणार आहोत. शिंदे साहेब पण म्हणालेत, अजितदादा पवार देखील म्हणालेत की आम्ही एकत्र लढणार आहोत. त्यामुळे महायुती एकत्र लढणार. बरं, ठाण्यात काय परिस्थिती? ठाण्यात काय नाही, आमचे सगळे नगरसेवक आमच्याकडे आहेत आणि पुन्हा निवडून येतील ते. आता नगरसेवकही पुन्हा उद्धव ठाकरेंच्याकडे जायचं बघतायत, नाराज झालेत ते. 15 नगरसेवक तर नाराज आहेत. नाही, काहीतरी त्यांच्या छोट्या मोठ्या होत्या विषय, ते सॉल्व्ह झालेले आहेत. म्हणजे आता काही जाण्याची नाही. 2 भाऊ एकत्र आल्यामुळे आता लोकांना वाटते की आपण तिकडे जावं, इकडे काही खरं नाहीये. नाही बघा, सगळी मराठी मतं ही काय या दोघांनाच पडणार आहेत का? भाजपला अजिबात मिळणार नाही का? आम्हाला पण मिळतील, त्यांना ठीक आहे विभागले जातील. मग जेव्हा राज ठाकरे वेगळे झाले तेव्हा मराठी मनाचा कोणी विचार का नाही केला? मग जेव्हा राज ठाकरे वेगळे झाले तेव्हा मराठी मतांचं विभाजन झालं ना. आता 2009 मध्ये मी सायन कोळीवाडा विधानसभेतून उभे होते, बरोबर? तर तो पूर्ण झोपडपट्टी बाहुल, 70% स्लम होता, 35% तिथे मुस्लिम होते. मी एक मराठी व्यक्तिमत्व, मुलगी म्हणा, स्त्री म्हणा, मी तिकडे उभे राहिले. तरी राज ठाकरेंच्या तिकडे जे कॅन्डिडेट उभे राहिले त्यांना एक्झॅक्टली त्यांनी जेवढे मतं कापले तेवढेच मला कमी पडले. मग तेव्हाही मराठी मतांचं विभाजन झालं, पण आता ते सगळेच या दोघांनाच देतील याची काही गॅरंटी आता नाही आहे. बरं, ही गॅरंटी आता ठाण्यामध्ये पण अशी सिच्युएशन आहे की ठाण्यामध्ये भाजप तुमच्यावर कुरघोडी करत आहे. आता गणेश नाईक एकनाथ शिंदेच्या अगदी थेट त्यांना आव्हान देत आहेत. ठाण्यातला रावणाचं दहन केलं पाहिजे असं ते म्हणालेत. पण त्यांना कोणी विचारलंच नाही ना की रावण कोण म्हणून, कोणाला उद्देशून बोलतायत काय? ते म्हणले पाणी चोर, भूखंड चोर. ते मग आता असं आहे, सांगते ना, शिंदे साहेब बरंच काही बोलू शकतात. आता आमचे ते खासदार नरेश मस्के पण बोलले आहेत. ते कोणाला रावण बोलले आणि काय बोलले
आता ते म्हणजे आम्ही ते आम्हालाच उद्देशून बोलले आणि कोणाला बोलले ते आता थेट म्हणतायत की मला जर मोकळीक दिली तर ठाण्यामध्ये भाजपचा भगवा फडकवू आम्ही. बघा ते म्हणत असतील पण तसं ते काही करू शकणार नाही. दिल्लीचा आशीर्वाद आहे म्हणून नाही. आता दिल्लीचा आशीर्वाद नाही निश्चित. बघा शिंदे साहेबांनी एनडीएची बाजू भक्कम पूर्णपणे एनडीएचा जो एजेंडा आहे त्याच पद्धतीने शिंदे साहेबांनी काम केलेलं आहे 2.5 वर्ष मुख्यमंत्री असताना. आणि त्यामुळे असं कोणाला वाटत असेल की शिंदे साहेब ना आम्ही कॉर्नर करू तर तसं अजिबात होणार नाही. थोडक्यात मला सांगा 2 भाऊ एकत्र येण्याचा प्रभाव फार म्हणजे पडेल असं वाटत नाही तुम्हाला? नाही, कारण मला एक सांगा ना की आता रस्त्यावरचा जो मराठी माणूस आहे 2 भाऊ एकत्र आल्यामुळे असं काय चमत्कार होणार आहे? काय चमत्कार होणार आहे? एक सहानुभूती, एक राहिलं 20 वर्षात त्यांनी एकत्र यावं. हो पण त्यांनी मला काय फायदा आहे? समजा इफ आय एम अ कॉमन मॅन, मला काय त्याचा फायदा आहे? ठीक आहे, आले भावनिक विषय, 2 भाऊ एकत्र आले, चांगले आहे. मग एकत्र इतके दिवस वेगळे झाले का वेगळे झाले? ते वेगळे झाल्याची कारणं काय होती? इतक्या लोकांनी प्रयत्न केले, होर्डिंगबाजी केली, मग आताच ते का एकत्र आले? म्हणजे आता सगळी म्हणतात कोस्टल रोडचा विषय आमचा आहे, जे तुम्ही आज म्हणताय की त्याचं श्रेय तुम्ही घेताय, तर उद्धव ठाकरे म्हणतात की हा आमच्या काळातला विषय. ठीक आहे ना, त्यांचं तुम्ही काय काय केलं हा विषय ते बोलताय. तुम्ही भ्रष्टाचाराच्या पलीकडे काहीच केलं नाही असं त्यांचं म्हणणं. नाही बघा, भ्रष्टाचाराचे आरोप त्यांच्यावर झाले नाहीत का? आता मला सांगा की तो वरळी कोळीवाड्याचा जो विषय होता पिलरचा, तर ते रखडलं होतं ना, ते सोडवलं कोणी? एकनाथजी शिंदेनी सोडवलं ना. ठीक आहे, तुम्ही ती संकल्पना आणली, महानगरपालिकेमध्ये ते शिवसेनेची एखादी सत्ता होती, सगळं होतं, भाजप होते, परंतु हा जो प्रॉब्लेम होता, जे कोळी बांधवांचा जो विषय होता त्या पिलरबद्दल, तो शेवटी सोडवला एकनाथ शिंदेनी. आणि झाला सुद्धा ना, कोस्टल रोड पूर्ण पण झाला, मेट्रो पूर्ण झाली. मेट्रोचा विषय किती आता पर्यावरण वगैरे सगळं ठीक आहे आणि ते असायलाच पाहिजे, परंतु शेवटी तो एक प्रोजेक्ट रखडला होता, तो पूर्ण करणं पण भागच होतं ना. किती दिवस तुम्ही रखडून ठेवणार? भाजप हा आपल्या मित्र पक्षांची जेवढी गरज आहे तेवढा तो वापरतो. काम संपलं की भाजप मित्र पक्षांना दूर सारतो. असा अनुभव काही खरंच येतोय का तुम्हाला? म्हणजे भाजपच्या बाबतीमध्ये बोललं जातं. नाही, भाजपच्या बाबतीत असं बोललं जातं, परंतु आज बघा केंद्रामध्ये देखील मोदीजी यांनी सर्व जे पक्ष त्यांच्यासोबत आहेत, मंत्रिपदं असतील काही असेल ते दिले. आताही म्हणजे तसं भाजपचे चांगलीच त्यांची संख्याबळ आलं विधानसभेमध्ये महाराष्ट्रात, तरीसुद्धा दोन्ही पक्षांना एकत्र घेऊनच आज सरकार आहे, कारण आम्ही एकत्र लढलो. बरोबर. त्यामुळे मला असं वाटतं ती एक वैचारिक बैठक त्यांनी पुढे चालू ठेवली आहे आणि तशीच पुढे चालू राहील. आता एकूण प्रचाराच्या बाबतीमध्ये काय तुमची तयारी? कारण शिंदे साहेबांनी पूरग्रस्तांना मदत करण्याच्या दृष्टीनं प्रचार सुरू केलेला आहे. म्हणजे त्यांनी तिथं किट वाटली आणि त्या किट वाटपावर तुम्ही एकनाथ शिंदेचा फोटो त्यांनी लावला, प्रताप सरनाईकांचा फोटो लावला. ज्यावेळी उद्धव ठाकरे आणि अनेक तेव्हाही सगळ्यांचे फोटो असायचे. मला सांगा, इतक्यांदा त्याही वेळेला मला आठवतं सातारा सांगली मोठे पूर आले होते, तेव्हाही मदत कार्य पाठवलं. आता ही प्रत्येक पक्ष जो मदत करतो त्यांच्या नेत्यांचे फोटो लावतातच. आज ते आमच्या प्रवक्त्यांनी दाखवून दिलं ना की त्याही वेळेला त्या किटवर फोटो होते. केलं म्हणून तुम्ही केलं असं त्याचं नाही. हे बघा, आता अनेक पक्ष आता दिवाळीचं उठणं वाटतात किंवा काही फराळ वाटप असो, त्या नेत्यांची फोटो असतात. आता ठीक आहे, म्हणजे परिस्थिती तशी आहे का? नाही, आज तिथे शेतकरी त्याचं कुटुंब गेलं, त्याची शेती गेली, काही लाख हेक्टर मधल्या पिकं वाहून गेलेली आहेत. आज उघड्यावर आहे सगळं, खायला अन्न नाही. तुम्ही मदत करणं ही चांगली गोष्ट आहे. माझं काय म्हणणं आहे, आपण मदत केली आणि ते थेट जाऊन पोचलं लगेचच्या लगेच, याच्यावर कॉन्सन्ट्रेट केलं तर बरं होईल ना. फोटोवर का कॉन्सन्ट्रेट करावं? का दिसतो ना तो. मग ठीक आहे, दिसला, मग त्यांनी काय गैर नाही वाटत? नाही, गैर म्हणजे आम्हाला लोकांपर्यंत आम्ही पोचलो. आता कार्यकर्त्यांचा उत्साह, आपल्या नेत्यांचा फोटो लावला. पैशातनं ही मदत गेली आहे का? हे माननीय एकनाथजी शिंदे यांनी, आणि ही सरकारी मदत आहे का पक्षाच्या पैशातनं मदत झाली? नाही, मला जेवढ्यापर्यंत माहिती आहे, प्रताप सरनाईक असतील आणि आमची जी वैद्यकीय टीम आहे आणि माननीय शिंदे साहेब, हे तुम्हाला माहिती आहे ते कोणाची वाट बघत नाही. त्यांना वाटतं ते जातात आणि विषय पूर्ण करतात. हा त्यांचा तो टेम्परमेंट आहे, तो त्यांचा स्वभाव. राग ओढवून घेतात.
ते फेस करतात ना, मग ते डील करतात त्याच्याशी. ही इज व्हेरी केपेबल, ही नोज हाऊ टू हँडल थिंग्स. ठीक आहे, पण तुम्ही आता उत्तर द्या, हा पैसा कुठला? नाही, आता बघा, आता हा त्यांनी व्यक्तिशः मदत केली आहे. मला जोपर्यंत जे काय दिसलं, समजलं की प्रताप सरनाईक आणि अनेक फाउंडेशन आहे बघा, प्रत्येक नेत्यांचं आपापलं फाउंडेशन आहे, त्या फाउंडेशनच्या माध्यमातून होत असते मदत. किंवा काही दानशूर लोक असतात, अनेक वेळा, आता कोरोनाच्या वेळेला अनेक लोकांनी धान्य दिलं, काय काय दिलं. कसं आहे ना, माझं काय वाटतंय की आपण त्या मदतीकडे कॉन्सन्ट्रेट करत नाही आहे. आपण मग ते कुठून आली, काय आली, ज्याला पोटात भूक लागली आहे त्याला अन्न मिळालं, औषध पाणी उपचार मिळाला, आज एअरलिफ्ट केलं, हे सरकारी मदत पण जातेच आहे. पण सरकारी मदत जाते म्हणून पक्षांनी करू नये का? राऊत असं म्हणले की हे मर्तिकेच्या टाळूवरचं लोणी खाण्यातला हा प्रकार आहे सगळा. कोण म्हणतं? संजय राऊत. संजय राऊतांचं काय हो, ते काही बोलत असतात, त्यांच्या बोलण्याला कोण, मला सांगा, मध्ये अनेक पत्रकारांनी बघा शिवाजी पार्कला इंटरव्ह्यू घेतले काही चॅनलवाल्यांनी. तुम्हाला संजय राऊत काय बोलतात ते पटतं का? लोकांनी सांगितलं आम्ही तर ऐकत पण नाही. काय असतं की आपणच विनाकारण कान देऊन ऐकत बसतो. तर आम्ही काय, ते रोज बोलतात, मग स्वतः संजय राऊत कितींदा पाण्यात ऐकतात ना. अरे पण ते स्वतः संजय राऊत कितींदा पाण्यात जाऊन उतरले आहेत का? कधी उतरले आहेत का? कधी मला दाखवा, एक फोटो दाखवा की संजय राऊत स्वतः जाऊन पाण्यात उतरले. तोंडपाटील की करणं सोपं आहे हो. तुमच्यातले पण वाचाळवीर आहेत की अनेक, ते सगळीकडे आता असतात, बोलतात. संजय गायकवाडांनी तर अगदी थेट सांगून टाकलं आम्ही कशा निवडणुका जिंकतो, 3 कोटी रुपये लागतात, आकडाही सांगितला, 100 बोकडं कापली जातात. असं आहे, आमच्याकडे पण आहे बोलणारे आहे. एकनाथ शिंदे अडचणीत येत नाही आहेत का? नाही, एकनाथ शिंदे, आता फ्रँकली सांगायचं, ते शिंदे साहेबांनी वारंवार सांगितलंय की प्रत्येकाने काय बोलायचं नाही, काय बोलायचं याच्यावर कॉन्सन्ट्रेट करा. आणि तुम्ही 2-2दा 3 जाहीर बोललेले आहेत ते, त्यांनी त्या वेळा त्या लोकांनी दिले. आता काही असतात, आता हाताची 5 बोटं एकसारखी नसतात, त्याप्रमाणे ती लोक वागतात. घरातलं एखादं मुलं असतं तसं, तर जो कुटुंब प्रमुख आहे, 4-4-5-5 मुलं अशी वात्रट निघतात. नाही, पण त्यातले आता काही बोलायचं बंद केलेलं आहे, हेही खरं आहे. बरं, पुन्हा एकदा मी आता तुमच्या याच्यावर येतो की जे स्वातंत्र्य तुम्हाला तुमच्या कामामधनं पाहिजे होतं, जे तुम्ही उद्धव ठाकरेंच्या वेळेला त्यांना सांगण्याचा प्रयत्न करत होता, हे स्वातंत्र्य आता इथे तुम्हाला आहे का? आणि तुमचं आता कशा पद्धतीने काम सुरू आहे? नाही बघा, आता माझा जो फोर्टे आहे शिक्षण, आता शिक्षकांचे प्रश्न, मग जे ग्रॅज्युएट्स आहे, उच्च शिक्षित आहेत, जसं मी डॉक्टर्सचा उल्लेख केला, यांचे, विद्यार्थ्यांचे, ठीक आहे, सभागृहाच्या माध्यमातून. सभागृहाच्या बाहेर म्हटलं तर आता एक सचिव या त्याने मध्ये बघा, ते ST मध्ये गैरप्रकार झाला स्वारगेटच्या ह्याच्यात, त्यावेळेला मी पूर्ण महिला आघाडीला एक उपक्रम दिला की प्रत्येक ST डेपोला तुम्ही जाऊन थेट व्हिजिट करा. हे मी शिंदे साहेबांना म्हटलं की मला असं करायचं आहे, आणि एका क्षणात त्यांनी ठीक आहे ना करा, त्याच्यात चांगल्या कामासाठी माझ्या परमिशनची काही गरज नाही, आणि चांगला एक उपक्रम महिला आघाडी झाला. आता या लाडक्या बहिणींचं सक्षमीकरण, नुसतंच त्यांना महिन्याला 1,500 देणं नाही, पण त्याही पलीकडे जाऊन त्यांना ट्रेनिंग देणं, त्यांना काही उद्योगधंदा सुरू करणं, म्हणजे लाईफलॉंग त्यांनी त्या 1,500वरच जगलं पाहिजे असं काही नाही. पण बचत गटाच्या माध्यमातून असेल तर त्यांचं सक्षमीकरण. आता आपल्याला माहिती आहे की नागपूरमध्ये पण 3,000 लाडक्या बहिणी एकत्र येऊन त्यांनी क्रेडिट सोसायटी चालू केली, चांगली गोष्ट आहे. त्यामुळे लाडक्या बहिणींना केवळ तेवढीच सरकारी मदतीवर नाही, पण पुढे त्यांनी जाऊन प्रोग्रेस करावी, हे एक फ्रीडम आहे नक्कीच. जेवढी उद्धव ठाकरेंकडे महिला ब्रिगेड जी त्यांची एवढी सक्षम आहे, तशी एकनाथ शिंदेच्या शिवसेनेतली महिला ब्रिगेड ही तितकी प्रभावी वाटत नाही, किंवा ती दिसत नाहीये, रस्त्यांवर दिसत नाहीये, बोलताना दिसत नाहीये. नाही बघा, जेव्हा ऑपोजिशनमध्ये असतो तेव्हा रस्त्यावर येऊन आम्ही आंदोलनं करतो आणि आम्ही दिसतो. आता तिथल्या सगळ्याच इकडे आल्यात की, नीलमताई असतील, मीनाताई कांबळी आहेत, आमच्या अन्य प्रवक्त्या आहेत, त्या सगळ्याच इथे, म्हणजे इथे महिला ब्रिगेड चांगलीच आहे. लीडर मधल्या कॅटेगरीतली लोक आलेली आहेत, पण जो मूळ कार्यकर्ता असतो, महिला कार्यकर्ती जी आहे ती तिकडेच राहिली आहे. नाही, कारण आमच्याकडे आता झाले की इतर पक्षातल्या पण आल्या, तिथल्या समजा आपण गृहीत धरू की 50% आल्या आहेत, नाही सगळ्या आल्या मुंबईतल्या, मुंबईच्या बाहेर आहे. परंतु जेव्हा नवीन पक्ष स्थापन झाला, म्हणजे शिंदे साहेबांनी जेव्हा टेक ओव्हर केला आपण म्हणूया, तर त्याही वेळा अनेक इतर पक्षातनं पण मोठ्या प्रमाणात लोक आमच्याकडे आली.
पण ती बांधणी काही होतीये किंवा आहे? सगळीकडे बघा, सगळीकडे जिल्हा प्रमुख आहेत, 2-2 विधानसभेंना जिल्हा प्रमुख आहेत, पुरुष जिल्हा प्रमुख आहेत, संपर्क प्रमुख आहे, आणि बैठका घेणं किंवा हे सगळी चालू आहे. आता मी स्वतः विदर्भ माझ्याकडे शिंदे साहेबांनी महिला आघाडीसाठी दिलं आहे. मी तिकडे नियमित दौरे करत असते. तिथल्या महिलांना आमदार म्हणून माझी काय मदत होईल ते मी पाहत असते. त्यामुळे सगळ्या कार्यरत आहेत आपापल्या ठिकाणी. बर, एक लाडकी मध्ये 8 मार्चला आमचा महिला आघाडीचा चांगला कार्यक्रम झाला. मग जे काही पारंपरिक कार्यक्रम आहेत, मंगळागौरी, हळदी कुंकू, हे संख्या वाढते का आता? हो, संख्या निश्चित वाढते. नक्कीच. आता लाडक्या बहिणींमुळे खरं तर ही सत्ता आली आणि हे फॅक्ट आहे. म्हणजे हे काही कोणी भाजप सुद्धा नाकारणार नाही. बरोबर आहे. एकनाथ शिंदेचा चेहरा आणि लाडकी बहीण यामुळे ही सत्ता आली. पण आज लाडक्या बहिणींच्या बाबतीत तुम्ही अन्याय केला. आधी तुम्ही 2 कोटी काय 80 लाख काय लाडक्या बहिणींना तुम्ही दिलं. आता त्यातलं तुम्ही आता गळती लावलीत त्याच्यामध्ये. नाही, त्याच्यामध्ये अनेक ऍप्लिकेशन्स त्या वेळेला कदाचित व्हेरीफाय झाले नसतील. आता प्रॉपर त्याचं सिस्टमॅटिकली काम चालू आहे. पारदर्शकता त्याच्यात आणली. आपण बघितलं की काही पुरुष मंडळी त्याच्यात घुसले होते. हे सगळं त्यावेळेला प्रशासकीय यंत्रणेतून काही ओव्हरसाईटमुळे फॉर्म्स ॲक्सेप्ट झाले असतील. तर ज्याला जो डिझर्विंग नाही आहे त्याला मदत निश्चित ते मिळू नये. जो डिझर्विंग आहे त्यांना मिळायला पाहिजे, ही भूमिका आहे. ही योजना चालत राहील का? चालत राहील ना, चालू आहे ना. आणि याच्या नाही चालू आहे. 9,000 कोटींचं कर्ज पण आहे म्हणून म्हटलं. नाही, आता कर्ज बघा, अनेक देशांवर कर्ज आहे, पण तो योजना थांबतात का? नाही. त्या योजना पूर्ण करण्यासाठी जे काय आपण घरात ज्या पद्धतीने बॅलन्सिंग ऑफ बजेट करतो तसं सरकार करत असतं आणि त्यामुळे ते राहणार आहे. आणि लाडक्या बहिणी सक्षम व्हाव्यात हे सुद्धा प्रयत्न आम्ही करतोय. ठीक आहे. मुंबईतला आपण बोललोय, तसं एक शेवटचा आता की तुम्ही महाराष्ट्रभर, सध्या तुम्ही आता महाराष्ट्रामध्ये जास्त फिरता. महाराष्ट्रातलं वातावरण काय आहे शिवसेनेच्या बाबतीत, महायुतीच्या बाबतीमध्ये? बघा, आता कारण का विचारलं, एक तर गढूळ झालं ते मधल्या काळामध्ये एक मराठा आरक्षण, आणि आता वातावरण आहे ते ओबीसी विरुद्ध मराठा. अशा ह्याच्यामध्ये कसं पाहताय सगळं? नाही, महाराष्ट्रातलं वातावरण निश्चितच गालबोट लागलं आहे, लागतं आहे. ते झालंय ही फॅक्ट आहे. परंतु आरक्षणच हा काही सगळा शेवटचा उपाय नाही आहे. हे अनेक लोक मनातूनही समजतात आहे की आरक्षणामुळेच सगळे देशातले प्रॉब्लेम सॉल्व्ह होणार आहेत का, महाराष्ट्रातले प्रॉब्लेम सॉल्व्ह होणार आहेत का? तर नाही आहे. आणि मग मागासले पण हे टॅग लागल्यामुळे त्याचा नक्की काय फायदा होणार आहे? ज्याला जो विचार करतोय त्याला हे कळतंय. ठीक आहे, आता ते एक मॉब सायकॉलॉजी म्हणा किंवा एक जातीचं स्पिरिट म्हणा की ठीक आहे, सगळे येतात, मोर्चा काढतात. मग आता आपण मध्यंतरी काय वंजारी आणि बंजारा हे तिथपर्यंत आलंय. मला असं वाटतं की याच्यामुळे निश्चितच हे सगळ्यांनी मिळूनच हे विचार करण्यासारखी गोष्ट आहे. त्या वेळेला लोक एकत्र येतात, मागण्या करतात, परंतु प्रत्येक मागणी रास्त आहे का याचाही विचार करायला पाहिजे. बरं, मनीषाताई रमले आहेत का आता शिवसेनेमध्ये एकनाथ शिंदेंच्या? नाही, निश्चितच कसं आहे की काम करायला संधी मिळते. मला दुसऱ्यांदा पण संधी दिली विधान परिषदेवर राज्यपाल कोट्यातून. निश्चितच आनंद आहे आणि काम करायला मिळतं आहे. कारण माझ्यातली जी एक अर्ज होती की आपण, कारण शेवटी तुम्ही सभागृहात जाऊनच काही गोष्टी करू शकता, त्यामुळे आनंद नक्कीच आहे. कारण एक टांगती तलवार आहे, ती अशी आहे की अजून सुप्रीम कोर्टाने काही निकाल दिला नाही. तो निवडणुकीनंतर कधीही लागण्याची शक्यता आहे. शिवसेना चिन्ह आणि नाव या बाबतीमध्ये अजून खूप म्हणजे उलटसुलट सगळ्या गोष्टी बोलल्या जात आहेत की ते एकनाथ शिंदेकडे राहीलच असं नाही. काय ना, आता सध्या काही चॅनल्स, वर्तमानपत्र हे सतत असं काहीतरी सोडून द्यायचं आणि त्याच्यावर काहीतरी चर्चा करत बसायची. आता तो कोर्टातला निर्णय होईल, आमच्या बाजूनी होईल याची आम्हाला खात्री आहे. संख्याबळ हे आमच्याकडे आहे आणि शेवटी पॉलिटिकली डेमोक्रेटिक प्रोसेसमध्ये संख्याबळ यालाच महत्त्व असतं. त्यामुळे निश्चितच तो निर्णय देखील आमच्या बाजूनी लागेल याची आम्हाला खात्री आहे. आज जे तुम्ही सगळे एकनाथ शिंदेंच्या पाठीशी आहात, जर असं काही घडलं
चुकीचं वेडवाकडं काही, तर सगळेजण एकनाथ शिंदेच्या बरोबर राहतील की नाही? बघा, आता ह्या प्रश्नाचं उत्तर म्हणजे आता पुढे 5 वर्षांनी 10 वर्षांनी काय होणार आहे? शिवसेना पक्ष आहे, शिंदेसाहेब नेतृत्व करतायत आणि त्यांचं मार्गदर्शन असतं, ते कार्यकर्त्यांना दिशा देतात. आमची मेंबरशिप ड्राईव्ह चालू आहे. त्यामुळे पुढे आता असं झालं तर त्याचं काय होईल, ह्या प्रश्नाचं उत्तर कोणीच कधी देऊ शकत नाही. बरं, मनीषाताई खूप खूप धन्यवाद. म्हणजे तुमच्याशी बोलताना खूप मजा आली आणि अगदी स्ट्रेट तुम्ही उत्तरं दिलीत प्रत्येक प्रश्नाला, त्यामुळे खूप खूप मनापासून धन्यवाद. धन्यवाद, तुमचेही धन्यवाद.